नमस्कार. तर शेतकऱ्यांसाठी आज मोठ्या 5 घडामोडी बघा. सकाळच्या 5 मोठ्या टॉप बातम्या बघा. तर PM किसानचा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार? आणि शेतकऱ्याला कर्जमाफी किती मिळणार? कधी होणार कर्जमाफी? या सर्व 5 बातम्या एकाच व्हिडिओमध्ये. चला तर मग शेतकरी मित्रांनो, एक एक हेडलाईन पाहूया. तर बघा, बातमी पहिली, PM किसान सन्मान निधी. बघा, देशभरात PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. बघा, शेतकऱ्यांना 3 हप्त्यांची या ठिकाणी 2,000 रुपयांप्रमाणे रक्कम दिली जाते. बघा, 24 फेब्रुवारीला PM किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. परंतु बघा, PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाल्याचे असल्याची शेतकऱ्यांना 30 एप्रिलपूर्वी फार्मर आय डी कार्ड बनावं लागेल. बघा, PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांना त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. ही सरकारची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. हे सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे आणि शेतकऱ्याला त्यामुळे पैसे मिळू शकत नाही जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नाही. फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. शेतकऱ्यांनी ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीटॅक प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र सुरुवात केली आहे. फार्मर आय डी शेतकऱ्यांना जवळच्या CSC केंद्रात काढता येईल. PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज पाठवून 30 एप्रिलपूर्वी फार्मर आय डी कार्ड काढून घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढायचे आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड घेणं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. कारण की बघा, त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि CSC केंद्रावरून फार्मर आय डी कार्ड संदर्भात तुम्ही माहिती मिळवू शकता. तर शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार अशी या ठिकाणी यूट्यूबवर आणि फेक न्यूज उडत आहे. तर बघा, त्याबद्दल आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बघा, सकाळची हेडलाईन नंबर 2, लाडकी बहीण योजना. बघा, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना या ठिकाणी जाहीर केली आणि याला महिलांनी घरोघर प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. बघा, फेब्रुवारी आणि मार्च 2025. बघा, हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. बघा, आता मात्र सर्वांनाच लक्ष एप्रिलच्या 2025च्या हप्त्याकडे लागले आहे. बघा, विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली आहे. या लेखनात एप्रिलच्या हप्त्याची तारीख 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि योजनेतील नवीन घडामोडी सविस्तर पाहूया. बघा, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असं सर्व महिलांचा प्रश्न आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल 2025च्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ठिकाणी लाडक्या बहिणींना म्हणजेच की 30 एप्रिल 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ही महिला विकास बालमंत्री राज्याची अदिती तटकरे यांच्या विधानावर आधारित आहे आणि याबाबत सोशल मीडियावरूनही अपडेट समोर येत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हे 30 एप्रिल रोजी म्हणजे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. तर ही मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, एप्रिलचा हप्ता 3,000 रुपये पण मिळणार. बघा, एप्रिल 2025मध्ये काही महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि यामागचं कारण म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे मार्च महिन्याला बघा 2025चा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी महिलांचे संबंधित योजनेच्या अंमलबजावणी काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडले होते. बघा, मागं जे काय मार्च महिन्याचे पेमेंट काही महिलांना मिळाले नव्हते एक हप्ता, जसं की बघा बँक खात्यात तपशील त्रुटी, DBT निष्क्रिय असणं किंवा आधार लिंक समस्या. अशा महिलांना मार्च 1,500 रुपये आणि एप्रिल 1,500 रुपयाचे पैसे एकत्र म्हणजे 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. बघा, असे 2 हप्ते महिलांना एकत्र मिळण्याची शक्यता आहे एप्रिलच्या हप्त्यामध्ये. शेतकऱ्यांसाठी एक घडामोड नंबर 3. बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आलेले नाही. त्यांनी आता काय करावं? बघा, या ठिकाणी कालच मुख्यमंत्री साहेबांची बैठक झाली. त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं एक पण शेतकरी वंचित राहणार नाही. नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहेत. तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे या शेतकऱ्यांना हप्ते मिळाले नाही. जरी काय झालं, या
महिन्यात जरी हप्ता मिळाला नाही तर पुढे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर त्या शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही तर पुढे त्यांना नक्कीच हप्ता मिळेल, असे या ठिकाणी भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आणि बघा, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांच्यासाठी एक सूचना आहे. पोस्ट बँकचे खाते जर उघडले तर तुमचा एकही हप्ता अडकणार नाही. बघा, बातमी आहे कर्जमाफीच्या संदर्भामधील. बघा, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असं सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. बघा, तर मग या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकी अगोदर या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार. परंतु बघा, याची अंमलबजावणी झालेली नाही. आतापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर बघा, अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं होते की शेतकऱ्यांनी 30 मार्चपर्यंत पैसे भरा, नाहीतर पुन्हा कर्ज मिळणार नाही. बघा, त्यावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय वक्तव्य आहे ते म्हणलेले आहे की आम्ही कधीच्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याबद्दल विरोध केलेला नाही. आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करणार, परंतु 5 वर्षाचा जाहीरनामा असल्यामुळे आम्ही 5 वर्षाच्या आत कधी शेतकऱ्याला कर्जमाफी करणार. आता तशी आर्थिक परिस्थिती नाही की सध्या आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करू शकू. बघा, शेतकऱ्यांसाठी नंबर 5ची बातमी पीक विम्याच्या संदर्भामधील. बघा, 2024च्या खरीप हंगामातील पीक विमा वितरणास अखेर आज सुरुवात झाली आहे. बघा, जे काय आंदोलन झाले होते, विसर्जन आंदोलन पाण्यामध्ये, बघा या ठिकाणी शेतकऱ्यांनी समाधी आंदोलन केले होते. बघा, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 250 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर होऊन महिना झाला होता. बघा, तर त्याचे वितरण अखेर आता सुरू झाले आहे. KYC असणाऱ्या खात्यावर थेट लाभ हस्तांतराद्वारे वाटप आज सकाळी सुरू झाले आहे. परंतु हेक्टर अत्यल्प रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्याला नाराजी पाहायला मिळत आहे. महसूल मंडळाकडून पीक विम्याची रक्कम वेगवेगळी आहे. हेक्टरी 6,000 ते हेक्टरी 6,200च्या दरम्यान वितरित होत आहे. खरीप 2024मध्ये धाराशिव जिल्ह्यात 7,19,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. अतिरिक्त पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले होते. बघा, तर मग शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळण्यास मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु शेतकऱ्याला काही महत्त्वाचे काम देखील करावे लागणार तरच पीक विमा मिळणार. बघा, पहिलं काम शेतकऱ्याला करायचं आहे की त्यांचे फार्मर ID कार्ड काढून घ्यायचे आहे. दुसरे काम शेतकऱ्यांना या ठिकाणी करायचे आहे त्यांचे आधार लिंक KYC बरोबर आहे की नाही तपासून घ्यायचे आहे. तिसरं काम शेतकऱ्याला करायचे आहे त्यांचे जे काय आधार आहे तर हे आधार अपडेट आहे की नाही हे चेक करून घ्या, अन्यथा तुम्हाला पीक विम्याची रक्कम खात्यावर मिळण्यास रखडली जाऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, ही होती आजची ठळक 5 अपडेट. धन्यवाद.